ईडी, सीबीआय, आयटी हे भाजपचे मित्रपक्ष. आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भ्रष्टाचार करणारे जेलमध्ये जाणार असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. 40 गद्दार बाद होणार म्हणजे होणारच असं देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलंय. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना, लाज आहे ना, शरम आहे ना, हिम्मत आहे निवडणूक लढण्याची, ते तर नाहीच आहे तुमच्यात. पण सरकार तरी नीट चालवलं शिका थोडं तरी. आज आपण पाहताय एक सुद्धा रस्ता सुरू झालेला नाहीये. 6080 कोटीचा घोटाळा जो मी एक्सपोज केला त्याच्यावर आज पण मी ठाम आहे. आणि आज पण मी तुम्हाला सांगतो की येणारं सरकार हे आपलं आहे. आणि सरकार आल्यानंतर ज्यांनी घोटाळा ह्याच्यात केलेला आहे ते जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारच. हे महाराष्ट्राला परवडणारं नाही, हे देशाला देखील परवडणारं नाही आहे. परवाकडे जर आपण पाहिलं असेल, डायमंड बोर्स देखील इथे आजूबाजूला अनेक डायमंडचे इथे ट्रेडर्स राहत असतात. मला माहित आहे ते इथे राहतात. त्यांना देखील फोन आले, त्यांना धमक्या दिल्या गेल्या की तुम्ही सुरतला नाही तर बघा तुमच्याबरोबर काय करतो. कारण भाजपचे जे मित्रपक्ष आहेत, कुठच्यात माहिती का मित्रपक्ष भाजपचे 3 मित्रपक्ष आहेत, ईडी, आयटी, सीबीआय. त्यांना सांगितलं आमचे मित्रपक्ष तुमच्या ऑफिसमध्ये येतील. पण हे सगळं चालू आहे. फायनान्शियल सेंटर गुजरातला, वेदांता फॉक्सकॉन गुजरातला, एअरबस टाटा गुजरातला, 40 गद्दार पळून सगळीकडून आले. ज्या संविधानाप्रमाणे देश 75 वर्ष पुढे वाटचाल करत आलेला आहे, पुढच्या एका चांगल्या प्रगतीच्या मार्गाने चालत आलेला आहे, ते संविधान आज हे बदलायला निघालेले आहेत. तो धोका आपल्यासाठी खूप मोठा आहे. आज हेच अध्यक्ष महोदय जे ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत, ट्रायब्युनल जज म्हणून काम करत आहेत, ते जर संविधानाच्या बाजूने राहिले, ते जर लोकशाहीच्या बाजूने राहिले तर 40 गद्दार हे बाद होणार म्हणजे होणारच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.